लोक इकडे आई पूजा करायला हो का आता माझ्या पिंडूची. जय शिवराय भावना अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज तर दुपार झाले. तुम्हाला तर माझ्या कॉलेजला सुट्टी आहेत काय बसलो होतो. तर इथं गावात म्हणजे आमच्या पाहुण्याचा थोडा कार्यक्रम होता. म्हणजे माझ्या आजीच्या मुली आल्या आता, म्हणजेच माझी पण आजीच होते ते नाहीत. तर ते आल्या आता कार्यक्रमाला. माझे वडील पण आलेत, पुण्याला राहतात वडील पण आलेत. आज आई पण आहे घरी, फक्त माझी बहीण तेवढी शाळेत गेली. तर चला जाऊ थोडं बाहेर. तर भाऊ मला सपोर्ट थोडा भारी चांगला भेटालाय. एवढ्या आता तर सुरुवात केली आहे, चांगली यूज येईल व्हिडिओला, असा सपोर्ट राहू द्या. चला हो का इथं आजू झोपली हो का इथं काय झोप इथं आजीला झोप येत नाही तरी पण हो का इथं झोपले. झोप येत नाही रात्री, पण सकाळी 4 वाजता उठती तरी पण तिला झोप येत नाही. तर झोपले हो का. इकडं आजी आली हो का इकडे हो का. इकडे हो का सगळ्यात इथं सगळ्यात मोठी आजी आहे, तिच्यावर छोटी. आणि हो का इकडे तिच्यावर छोटी. इथं आहे का छोटी आणि इथं का आई आहे माझी. तर हो का इथं मस्त बसले. आता इथं जेवण ती केलं वाटतं का. इकडे आजी भांडे घासाले, इकडे आजी झोपले, वडील बाहेर गेले. तर भावानो आता सध्या तर बसलो. एवढ्यात मित्राचा फोन आला. मित्राच्या पायाला पुढे शेतातून येताना थोडं पायाला थोडं म्हणजे कुत्रं चावले. त्याचं इंजेक्शन आणायला जायला थोडं जवळ्यात जायला दवाखाना बाहेर आहे, त्याचं इंजेक्शन आणायला जायला. मित्र बाहेर वाट बघायला, तिकडे जाऊ आता आपण. चावले घराच्या बाहेर हो का. ह्याच्या पायाला थोडं कुत्रं चावले. दाखवून कुठं चावले बघा इथं थोडा होगा. इथं ह्या ठिकाणी थोडा इथं दात लागलाय, त्याचं इंजेक्शन आणायला जायला होता जवळ्याला. निघू पुढे कुत्र्याचं थोडं अवघडच असतंय. भावानं जायला आता इंजेक्शन आणायला त्याला. पुन्हा पावसाळ्याच्या अवघड असते. आता निघाला तिकडे जरा राहिला इंजेक्शन आणायला जाऊ आता. भावानो आता आलो इथं दवाखान्यात आलो. इथं जवळच आहे दवाखाना, शासकीय आहे, भारी आहे दवाखाना. काय सुविधा ती भारी आहेत. आता जाऊ मध्ये. भाऊ येईल जरा तिकडे बाहेर गेला, जाऊ मध्ये बघू मध्ये. मी पण स्टार्टिंगला चालूय. भावानो आता केली चेकिंग फी. तर ह्याने एक इंजेक्शन आधी चिकोड्याला घेतलंय म्हणून. तर एक म्हणजे शनिवारी घेतलाय, तर आज आहे सोमवार, तर 3 दिवसांनी घ्यावं लागतंय म्हणून. तर आता उद्या यायला सांगितले परत मंगळवारी. तर आता निघाला घरी. आता भूक लागली, आता जेवण ते करावं, दुपारचा वेळ झालाय. भावानं भूक खूप लागल्या. तर आता जेवायला घेतलंय. इथं वांग्याची भाजी आहे खाय, आणि इकडे चपाती आहे, आणि इथं भोगण्यात इथं भात आहे. आता भूक खूप लागले, जेवण करावं. आणि इथं गावामध्ये कथा असल्यानं जरा प्रॉब्लेम व्हायलाय, जरा म्हणजे बॅकग्राऊंड व्हॉइस लय व्हायलाय. पण काय नाही, थोडे दिवस आहे, सप्ताह असल्यावर 7 दिवस असते. आता भूक लागले, जेवण करावं, जाऊ थोडं बाहेर मित्रावर बसावं. हो ना, झालंय जेवण. आता आलो घराबाहेर. तर इकडे बघा आमचं हो का इथं दिदीचं हो का इथं मकर संक्रांतीला हो का इकडे म्हणजे इथं काय कशासाठी आहे दिदी. मकर संक्रांती विकायसाठी आहे. तिथं दिदी आहे. इकडे किराणा दुकान पण आहे तिथं. तिचा मुलगा आहे तिथं, का आता मालक ती कामाला असते तर हो का. काय रे हो पाहिजे काही पाहिजे. स्टँड मागते सारखं, स्टँड मागते. आस्कर बर तर भावानो आता निघाला आम्ही आता गावातल्या महादेवाच्या मंदिराकडे. थोडं इकडे वड्याकडे आहे, इकडे महादेवाचं मंदिर, इकडे आई आहे, तिकडे बहीण आहे, इकडे भाऊ आहे इकडे. आता निघाला, आज सोमवार आहे. सोमवार म्हणजे आई दर सोमवारी महादेवाची पूजा करायला जाते मंदिराकडे. आता तिकडेच निघाला महादेवाचं मंदिर, आणि सोमवार महादेवाचा तो वार आहे. भावानो का इथं आहे महादेवाचं मंदिर. गावाच्या थोडं बाहेर आहे, म्हणजे वड्याच्या काठी असल्याने महादेवाची पिंड हो का इकडं मस्त आहे. इकडं लोक इकडे आई पूजा करायला हो का आता महादेवाच्या पिंडची. पाठीमाग नंदी बैल आहेत. इथं फोडू काय त्या रानातल्या सोयाबीनचा चंबू बी राहिला, एक बारका गिलासाने चंबू.
त्याच्यात ठेवला त्या ह्याच्यात. डबे. भावानं आता आलोय पूजा ते करून महादेवाची. तर भावानं ह्या व्लॉग मध्ये एवढंच. व्लॉग नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर भेटू पुढल्या व्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.